सिंपल प्रेझेंट टेन्सचा अफर्मेटिव्ह फॉर्म सांगायचा आहे. आय प्ले मी खेळते, वी प्ले आम्ही खेळतो, दे प्ले ते खेळते, यू प्ले तू खेळतो, ही प्लेस तो खेळतो, शी प्लेस ती खेळते, इट प्लेस ते खेळते, राम प्लेस राम खेळतो. निगेटिव्ह फॉर्म आय डोंट प्ले मी खेळत नाही, वी डोंट प्ले आम्ही खेळत नाही, दे डोंट प्ले ते खेळत नाही, यू डोंट प्ले तू खेळत नाही, डझंट प्ले तू खेळत नाही, शी डझंट प्ले ती खेळत नाही, इट डझंट प्ले ती खेळत नाही, राम डझंट प्ले राम खेळत नाही. इंट्रोगेटिव्ह फॉर्म डू आय प्ले मी खेळते का, डू वी प्ले आम्ही खेळतो का, डू दे प्ले ते खेळतात का, डू यू प्ले तू खेळतो का, डज ही प्ले तू खेळतो का, डज शी प्ले ती खेळते का, डज इट प्ले ती खेळते का, डज राम प्ले राम खेळतो का. आता इंट्रोगेटिव्ह निगेटिव्ह फॉर्म डोंट आय प्ले मी खेळते का, डोंट वी प्ले आम्ही खेळत नाही का, डोंट दे प्ले ते खेळत नाही का, डोंट यू प्ले तू ना खेळत नाही का, डझंट ही प्ले तू खेळत नाही का, डझंट शी प्ले ती खेळत नाही का, डझंट इट प्ले ते खेळत नाही का, डझंट राम प्ले राम. व्हेरी गुड. आता मी तुला 1:9 मध्ये मराठीत प्रश्न विचारेल जे तुला इंग्लिश मध्ये सांगायचे. मी खेळते, आय प्ले. मी खेळत नाही, आय डोंट प्ले. मी खेळते का, डू आय प्ले. मी खेळत नाही का, डोंट आय प्ले. मी केव्हा खेळते, व्हेन डू आय प्ले. मी कुठे खेळते, वेअर डू आय प्ले. मी कसे खेळते, हाऊ डू आय प्ले. मी का खेळते, व्हाय डू आय प्ले. मी का खेळत नाही. व्हाय डोंट आय प्ले. अगदी बरोबर आहे. आता याच्यामध्ये बघ, मी लिहिते, आय एम राईट. आय राईट. आय राईट. आय राईट. मी लिहित नाही, आय डोंट राईट. मी लिहिते का, डू आय राईट. मी लिहित नाही का, डोंट आय राईट. डोंट आय राईट. डोंट आय राईट. मी केव्हा लिहिते, व्हेन डू आय राईट. व्हेन डू आय राईट. मी कुठे लिहिते, वेअर डू आय राईट. मी कसे लिहिते, हाऊ डू आय मी राईट. का लिहिते, व्हाय डू आय मी राईट. का लिहित नाही. व्हाय डोंट आय राईट. ठीक आहे, हे समजले सगळ्यांना. तर आता याच्यामध्ये मी तुला WH चे क्वेश्चन्स वेगळ्या अर्थाने आणि रॅन्डमली विचारणार आहे. सो आर यू रेडी फॉर दिस? येस. तू अभ्यास करते का, डू यू स्टडी. डू यू स्टडी. डू यू स्टडी. ती अभ्यास करते का, डज शी स्टडी. डज शी स्टडी. ती इंग्लिशचा अभ्यास करते का, डज शी स्टडी ऑफ इंग्लिश. डज शी स्टडी ऑफ इंग्लिश. डज शी स्टडी ऑफ इंग्लिश. ती इंग्लिशचा कसा अभ्यास करते, हाऊ डज शी स्टडी ऑफ इंग्लिश. हाऊ डज शी स्टडी ऑफ इंग्लिश. हाऊ डज शी स्टडी ऑफ इंग्लिश. ती कोणासोबत अभ्यास करते, विथ हुम डज शी स्टडी. हा, विथ हुम डज शी स्टडी. विथ हुम डज शी ती स्टडी. कोणासोबत बोलते, विथ हुम डज शी स्पीक. विथ हुम डज शी स्पीक. करेक्ट. तुम्ही अभ्यास करतात का, डू यू स्टडी. डू यू स्टडी. तुम्ही किती तास अभ्यास करतात, हाऊ मेनी आवर्स डू यू स्टडी. तुम्ही कोणासोबत अभ्यास करतात, विथ हुम डू यू स्टडी. तुम्ही शाळेत जातात डू का, यू गो टू स्कूल. तुम्ही कोणासोबत शाळेत जातात, विथ हुम डू यू गो टू स्कूल. तुम्ही केव्हा झोपतात, व्हेन डू यू स्लीप. तुम्ही केव्हा उठतात. व्हेन डू यू गेट अप. करेक्ट. तुम्हाला कोणता रंग आवडतो, विच कलर डू यू लाईक. विच कलर डू यू लाईक. विच कलर डू यू लाईक. तुम्हाला कोणता मूवी आवडतो. विच मूवी डू यू लाईक. आता इंट्रोगेटिव्ह निगेटिव्ह मध्ये विचारतोय, तू अभ्यास करत नाही का, डोंट यू स्टडी. तू खेळत नाहीस का, डोंट यू प्ले. तुला मॅथमॅटिक्स आवडत नाही का, डोंट यू लाईक मॅथमॅटिक्स. तुला इंग्लिश आवडत नाही का, डोंट यू लाईक ती इंग्लिश. खेळत नाही का, डझंट शी स्टडी. हा, ती खेळत नाही का, डझंट शी डझंट शी प्ले. प्ले. सॉरी. ती बोलत नाही का, डझंट शी स्पीक. ती लिहित नाही का, डझंट शी राईट. ती शाळेत जात नाही का, डझंट शी गो टू स्कूल. ती तुझ्यासोबत बोलत नाही का, डझंट शी स्पीक विथ यू. हा, ती तुझ्या भावासोबत बोलत नाही का, डझंट शी स्पीक विथ युअर ब्रदर. डझंट शी स्पीक विथ युअर ब्रदर. डझंट शी स्पीक विथ युअर ती ब्रदर. तुझ्या पप्पांसोबत बोलत नाही का, डझंट शी स्पीक विथ युअर फादर. ती तुझ्यासोबत खेळत नाही का, डझंट शी प्ले विथ यू. ती तुझ्यासोबत शाळेमध्ये जात नाही का, डझंट शी गो टू स्कूल विथ यू. डझंट शी गो टू स्कूल विथ यू. तू किती तास अभ्यास करतेस, हाऊ मेनी आवर्स डू यू स्टडी. हाऊ मेनी आवर्स डू यू स्टडी. हाऊ मेनी आवर्स डू यू स्टडी. तू किती तास बोलतेस, हाऊ मेनी आवर्स डू यू स्पीक. हा, हाऊ मेनी आवर्स डू यू स्पीक. हाऊ मेनी आवर्स डू यू स्पीक. तू किती तास लिहितेस. हाऊ मेनी आवर्स डू यू राईट. ओके, झालं हे सगळ्या प्रश्न. आता असं म्हणायचंय, तू कसा अभ्यास करतेस, हाऊ डू यू स्टडी. हाऊ डू यू स्टडी. हाऊ डू यू स्टडी. तू किती तास अभ्यास करते, हाऊ मेनी आवर्स डू यू स्टडी. तू कसा अभ्यास करते, हाऊ डू यू स्टडी. तू का अभ्यास करते, व्हाय डू यू स्टडी. तू अभ्यास का करत नाही, व्हाय वाय डोंट डोंट यू यू स्टडी. स्टडी. तू तिथं का जात नाही, व्हाय डोंट यू गो देअर. वाय डोंट यू गो देअर. व्हाय डोंट यू गो देअर. तू मूव्ही का पाहत नाही. व्हाय डोंट यू वॉच मूवी. ओके, तू मूव्ही पाहतेस का, डू यू वॉच मूवी. तुला हिस्टॉरिकल मूव्ही आवडतात का, डू यू लाईक हिस्टॉरिकल मूवी. डू यू लाईक हिस्टॉरिकल मूव्ही. डू यू लाईक हिस्टॉरिकल मूवी. कळतंय. तर अशा प्रकारे आता मी परत तुला थोडंसं सिंपल प्रेझेंट टेन्सचेच अफर्मेटिव्ह फॉर्म निगेटिव्ह फॉर्म मध्ये साधे प्रश्न विचारतो. मी इंग्लिश बोलते, आय स्पीक इंग्लिश. मी मराठी बोलते, आय स्पीक मराठी. ती बोलते, शी स्पीक्स. सी स्पीक्स. ती लिहिते, शी राईट्स. शी राईट्स. मी लिहिते, आय राईट. आय राईट. करेक्ट. आणि ती लिहिते, शी राईट्स. शी राईट्स. मला समजतं, आय अंडरस्टँड. आय अंडरस्टँड. आय अंडरस्टँड. तिला शी समजतं, अंडरस्टँड. शी अंडरस्टँड. मी बोलत नाही, आय डोंट स्पीक. ती बोलत नाही, शी डझंट स्पीक. तिला समजत नाही, शी डझंट अंडरस्टँड. तिला मी शिकवलेलं समजत नाही. शी डझंट अंडरस्टँड माय टीचिंग. हा, शी डझंट अंडरस्टँड My माय teaching. टीचिंग. अगदी छानपैकी सांगितलंय. सिंपल प्रेझेंट टेन्स तू 1:4 1:9 मध्ये डेली ऍक्टिव्हिटी पण क्लिअर आहे. येस सर. ठीक आहे. तर आपण आता डेली ऍक्टिव्हिटी न विचारता सिंपल पास्ट टेन्स कडे वळूया.
काल आपण 2 टेन्सेस घेतले होते, तुला पण पुढचे टेन्सेस, तुला सगळे 12 टेन्सेस येतात. येस सर. वेळेमुळे काल आपण थांबलो होतो. आता मी तुला पूर्ण टेन्स विचारण्याचा प्रयत्न करतो. आपण पटापटा पुढे जाऊया. सिंपल पास्ट टेन्सचा अफर्मेटिव्ह फॉर्म. आय प्लेड मी खेळले, वी प्लेड आम्ही खेळलो, दे प्लेड ते खेळले, यू प्लेड तू तू खेळला, ही प्लेड तो खेळला, शी प्लेड ती खेळली, इट प्लेड ते खेळले, राम प्लेड राम खेळला. व्हेरी गुड. आता निगेटिव्ह फॉर्म. आय डिडंट प्ले मी खेळले नाही, वी डिडंट प्ले आम्ही खेळलो नाही, दे डिडंट प्ले ते खेळले नाही, यू डिडंट प्ले तू खेळला नाही, ही डिडंट प्ले तो खेळला नाही, शी डिडंट प्ले ते खेळले नाही, इट डिडंट प्ले ते खेळले नाही, राम डिडंट प्ले राम खेळला नाही. समजते? आता इंट्रोगेटिव्ह फॉर्म. डिड आय प्ले मी खेळले का, डिड वी प्ले आम्ही खेळलो का, डिड दे प्ले ते खेळले का, डिड यू प्ले तू खेळला का, डिड ही प्ले तो खेळला का, डिड शी प्ले ते खेळले का, डिड इट प्ले ते खेळले का, डिड राम प्ले राम खेळला का. व्हेरी गुड. आता आपण काय करूया 1 into 9 मध्ये. मी खेळले, आय प्लेड. मी खेळले नाही, आय डिडंट प्ले. मी खेळले का, मी खेळले नाही का, मी केव्हा खेळले, व्हेन डिड आय प्ले. करेक्ट. मी कोठे खेळले, वेअर डिड आय प्ले. करेक्ट. मी कसे खेळले, हाऊ डिड आय प्ले. मी का खेळले, वाय डिड आय प्ले. मी का खेळले नाही, वाय डिडंट आय प्ले. ठीक आहे. तू अभ्यास केला का, डिड यू स्टडी. तू बोललीस का, Did you speak? तू इंग्लिश बोललीस का, Did you speak English? डिड यू स्पीक इंग्लिश. Did you speak तू English? मराठी बोललीस का, Did you speak Marathi? तू हिंदी बोललीस का, Did you speak Hindi? तुला समजलं का, Did you understand? तिला समजलं का, Did she understand? Did she understand? Did she understand? डिड शी अंडरस्टँड. यस वापरायचंय का, नाही. नाही. तिला तुम्ही शिकवलेलं समजलं का, Did she understand your teaching? डिड शी अंडरस्टँड युअर टीचिंग. Did she understand your teaching? तिला तुमच्या भावाने शिकवलेलं समजलं का, Did she understand your युअर brother's ब्रदर्स teaching? टीचिंग. डिड शी अंडरस्टँड युअर. Brother's teaching? तिला तुमच्या आईने शिकवलेलं समजलं का, Did she understand your mother's teaching? डिड शी अंडरस्टँड युअर. Mother's teaching? ओके. तुम्ही अभ्यास केला का, Did you study? तुम्ही गणिताचा अभ्यास केला का, Did you study of mathematics? डिड यू स्टडी ऑफ. Mathematics? ओके. तुम्ही इंग्लिशचा अभ्यास केला का, Did you study of English? तुम्ही हिस्ट्रीचा अभ्यास केला का, Did you study of history? डिड यू स्टडी ऑफ. History? व्हेरी गुड. तुम्ही जिओग्राफीचा अभ्यास केला का, Did you study of history? व्हेरी गुड. आता परत बघा. तुम्ही अभ्यास नाही केला का, Didn't you डिडंट यू study? स्टडी. तुम्हाला समजलं नाही का, Didn't you understand? तुम्ही इंग्लिश नाही बोलले का, Didn't you speak English? तुम्ही मराठी नाही बोलले का. Didn't you speak Marathi? आता बघा. ती शाळेत गेली नाही का, Didn't she go to school? डिडंट शी गो टू स्कूल. Didn't she go to school? ती मुंबईला गेली नाही का, Didn't she go to Mumbai? ती हैदराबादला गेली नाही का, Didn't she go to ती Pune? गावाला गेली नाही का, Didn't she go to Bhubaneswar? ती पुण्याला गेली नाही का, Didn't she go to Pune? ती जालन्याला गेली नाही का, Didn't she go to Jalna? ती घनसावंगीला गेली नाही का. Didn't she go to Kansamgi? ठीक आहे. ती राहेऱ्याला गेली नाही का. Didn't she go to Raira? समजतंय. Yes. मग आता परत बघा. याच्यामध्ये मी तुम्हाला वेगळे सेंटेन्स विचारतो. तुम्ही कसा अभ्यास केला, How did you study? हाऊ डिड यू स्टडी. How did you study? तुम्ही कोणासोबत अभ्यास केला, With whom did you study? विथ हुम डिड यू स्टडी. करेक्ट. तुम्ही किती तास अभ्यास केला, How many hours did you study? हाऊ मेनी आवर्स डिड यू स्टडी. समजले सगळ्यांना. Yes, sir. तर मग आता आपले हा पास्ट टेन्स पण झालाय, 1 into 9 मध्ये पण झालाय, प्रेझेंट टेन्स पण झाला. आता सिंपल फ्युचर टेन्स विचारूया. सिंपल फ्युचर टेन्स मध्ये आणि नंतर मी तुला तिन्ही टेन्स मध्ये मिक्सिंग विचारेल. तर सिंपल फ्युचर टेन्सचा अफर्मेटिव्ह फॉर्म सांगायचा आहे तुला. I will play me खेळ. आय विल प्ले मी खेळ. सगळ्यांनी आय विल प्ले मी खेळ, यू विल प्ले आम्ही खेळू, दे विल प्ले ते खेळतील, यू विल प्ले तू खेळशील, ही विल प्ले तो खेळ, शी विल प्ले ती खेळ, इट विल प्ले ते खेळ, राम विल प्ले राम खेळ. करेक्ट. निगेटिव्ह फॉर्म. आय वोंट प्ले मी खेळणार नाही, वी वोंट प्ले आम्ही खेळणार नाही, दे वोंट प्ले ते खेळणार नाही, यू वोंट प्ले तू खेळणार नाही, ही वोंट प्ले तो खेळणार नाही, शी वोंट प्ले ते खेळणार नाही, इट वोंट प्ले ते खेळणार नाही, राम वोंट प्ले राम खेळणार नाही. इंट्रोगेटिव्ह फॉर्म. विल आय प्ले मी खेळ का, विल वी प्ले आम्ही खेळू का, विल दे प्ले ते खेळतील का, विल यू प्ले तू खेळशील का, विल ही प्ले तो खेळ का, विल शी प्ले ती खेळ का, विल इट प्ले ते खेळ का, विल राम प्ले राम खेळ. इंट्रोगेटिव्ह निगेटिव्ह फॉर्म ऑफ सिंपल फ्युचर टेन्स. Won't I play मी खेळणार नाही का, won't we play आम्ही खेळणार नाही का, won't they play ते खेळणार नाही का, won't you play तू खेळणार नाही का, won't he play तो खेळणार नाही का, won't she play ते खेळणार नाही का, won't it play ते खेळणार नाही का, won't राम play राम खेळणार नाही का. व्हेरी गुड. आता मी तुला मराठीमध्ये विचारेल, रेडी राहा. मी खेळ. I will play. आय विल प्ले. I will play. मी खेळणार नाही. I won't play. आय वोंट प्ले. I won't play. मी खेळेल का, Will I play? मी खेळणार नाही का, Won't I play? मी केव्हा खेळेल, When will I मी play? कोठे खेळेल, Where will I मी play? कसे खेळेल, How will I मी play? का खेळेल, Why will I मी play? का खेळणार नाही. Why won't I play? ओके. तू लिहिशील का, Will you write? तू बोलशील का, Will you speak? तू अभ्यास करशील का, Will you तू गावाला जाशील का. Will you go to village?
तू अभ्यास करशील का? Will you study? तू कोणासोबत अभ्यास करशील? With whom will you study? विथ हुम विल यू Study. तू गावाला जाशील का? Will you go to village? विल यू गो टू स्कूल? Will you go to village? सॉरी विल यू गो टू विलेज? Will you go to village? तू कोणासोबत गावाला जाशील? With whom will you go to village? विथ हुम विल यू Go to village. तू मुंबईला जाशील का? Will you go to Mumbai? विल यू गो टू मुंबई? Will you go to Mumbai? तू कोणासोबत मुंबईला जाशील? With whom will you go to Mumbai? विथ हुम विल यू गो टू? Mumbai. ठीक आहे. आता परत बघा, तुम्ही अभ्यास कराल का? Will you study? विल यू स्टडी? Will you study? अरे तुम्ही कशाचा अभ्यास कराल? What subject? नाही ऑफ व्हॉट सब्जेक्ट म्हणायची गरज नाही. व्हॉट विल यू स्टडी? What will you study? ऑफ व्हॉट सब्जेक्ट पण करेक्ट आहे, पण तुम्ही काय म्हणू शकता सिम्पली शॉर्ट मध्ये? What will you व्हॉट विल यू study? स्टडी? ठीक आहे. तुम्ही कशाचा अभ्यास कराल? What will you व्हॉट विल study? यू स्टडी? किंवा तुम्ही काय अभ्यास कराल म्हटलं तरी सुद्धा काय येईल? व्हॉट विल यू स्टडी. समजते सगळ्यांना? Yes. तुम्हाला मी शिकवलेलं समजेल का? Will you understand my teaching? विल यू अंडरस्टँड माय टीचिंग? Will you understand my तुम्हाला teaching? माझ्या भावाने शिकवलेलं समजेल का? Will you understand my brother's teaching? ओके. मी परत आता बघा तुम्हाला मिक्सिंग रॅन्डमली विचारतोय. मी जाईल. I will go. आय विल गो. I will go. मी तिथे जाईल. I will go there. आय विल गो देअर. I will go मी there. इंग्लिश बोलेल. I will speak English. आय विल स्पीक इंग्लिश. I will speak मी English. माझ्या आईसोबत इंग्लिश बोलेल. I will speak English with my mother. आय विल स्पीक इंग्लिश विथ माय Mother. मदर. मी माझ्या पप्पांसोबत इंग्लिश बोलेल. I will speak English with my father. मी माझ्या टीचर सोबत इंग्लिश बोलेल. I will speak English with my मी माझ्या teacher. फ्रेंड सोबत इंग्लिश बोलेल. I will speak English with my friends. व्हेरी गुड. परत बघा, असं म्हणायचं उद्या मी लवकर उठेल. Tomorrow I get up early. हा, टुमॉरो आय विल वेक अप और आय विल गेट अप अर्ली. नंतर मी माझे सर्व कामं पूर्ण करेल. Then I will complete my 7:30 homework. वाजता मी शाळेमध्ये जाईल. At 7:30 I will go to school. ऍट 7:30 आय विल. Go to school. शाळेत गेल्यावर मी माझे सर्व पिरियड्स अटेंड करेल. After going to school, I will attend my all lectures. आफ्टर गोइंग टू स्कूल आय विल अटेंड माय ऑल All पिरियड्स. periods. मधल्या सुट्टीमध्ये मी डब्बा खाईल. In the interval, I will eat tiffins. हा, इन द इंटरवल आय विल ईट टिफिन. Tiffins. समजते? 12:30 वाजता मी घरी येईल. At 12:30 I will come home. ऍट 12:30 आय विल कम होम. घरी आल्यानंतर मी फ्रेश होईल. After coming home, I will get fresh. आफ्टर कमिंग होम आय विल Get fresh. गेट फ्रेश. समजते सगळ्यांना? तर बघा, आज पण आपल्याला 12 टेन्सेस घ्यायचे, पण वेळेनुसार आता पुढची बॅच आली म्हणून आपण काय करतोय, इथे आपले 3 टेन्सेस झालेत सगळ्या फॉर्म मध्ये. आपण परत पुढचे जे आहेत तर मे बी नेक्स्ट लेक्चरमध्ये वाटलं 12 टेन्सेस, पण मी तुम्हाला एक्स्ट्रा क्वेश्चन्स विचारले गेलेत. ऍक्च्युअली आपल्याला या व्हिडिओमध्ये काय करायचं होतं, 1x4 स्ट्रक्चर घ्यायचे होते, 1x9 आणि 1-2 सेंटेन्स विचारायचे होते, पण आपण याच्यामध्ये प्रॅक्टिस घालवली आहे. व्हिडिओ पण छान झालाय. समजतंय सगळ्यांना? Yes. आणि खूप छानपैकी आन्सर्स दिलेत. तर आपण आता बी रेडी. टुमॉरो नेक्स्ट कोणीतरी दुसऱ्यांनी ट्राय करायचंय. तुम्हाला काय करणार आहे की 3 कंटिन्यूची प्रॅक्टिस उद्या घेऊया. मी तिन्हीमध्ये पण सेम या पॅटर्न मध्ये विचारणार आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पण रॅन्डमली क्वेश्चन्स विचारले जातील. सो समजते सगळ्यांना? Yes, sir. फुल स्टॉप हिअर. थँक्यू. Thank you, sir.